मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजचा विषय थोडा गमतीशीर आहे. आपण पाहतोय सगळीकडे पाऊस खूप जोरात चालू आहे आणि ह्या पावसामुळे सगळीकडचे धबधबे हे प्रवाही झालेले आहेत आणि काही धबधबे हे धोकादायक असल्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रशासनाने पर्यटकांना मज्जाव केलेला आहे. ह्या बातम्या तर आपण नेहमी वाचतो. आता सध्या काय झालेलं आहे की एक गमतीशीर बातमी जी अशी आलेली आहे कर्नाटकमधून. कर्नाटकमध्ये चिकमंगळूर म्हणून एक गाव आहे आणि तिथे अलमाडी इथे तो धबधबा आहे. या धबधब्यावर सुद्धा अचानक पाणी येतं आणि भरपूर पाणी वरून येतं म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला होता. आता मज्जाव केल्यावर खरं तर लोकांनी तिथं गेलं नाही पाहिजे, पण लोक जेव्हा मज्जाव होतो तेव्हाच मला असं वाटतं की यांची उत्सुकता जास्त वाढते आणि मग तिथे जास्त गर्दी करतात. हे खरं तर आपला जीव धोक्यात टाकून लोक त्या ठिकाणी जातात, असं अनेक जागी घडतं आहे. पण या ठिकाणी जे गमतीशीर प्रसंग जो घडलेला आहे तो खूप चांगला झालेला आहे की पोलिसांचं ऐकतच नाहीत. शेवटी पोलिसांनी तरी काय करायचं, आपल्या जीवाची काळजी ह्या लोकांनी स्वतः घेतली पाहिजे, पण ते होत नाही तसं. त्यामुळे हे पर्यटक जेव्हा ही तरुण मुलं होती आणि ती धबधब्यामध्ये भिजण्यासाठी गेली होती आणि ती गेल्यानंतर पोलिसांनी त्यांना काही सांगितलं नाही. पोलीस त्या ठिकाणी पोचले आणि त्यांच्या लक्षात आलं अनेक जण आहेत आणि आता यांना धडा शिकवला पाहिजे. मग पोलिसांनी काय केलं की त्यांचे सगळे कपडे गोळा केले, आपल्या गाडीत टाकले आणि पोलीस जायला निघाल्यावर ते कुणाच्या तरी लक्षात आलं, अरे आपले कपडे घेऊन चाललेत. मग ते पोलिसांच्या ह्याच्याकडे पळत आले आणि पोलिसांना विनवण्या करू लागले. जेव्हा पोलीस सांगत होते तेव्हा ते ऐकत नव्हते आणि आता असं आहे की पोलीस चालले, आता ते पोलिसांना विनवण्या करतात की आम्ही परत तिकडे जाणार नाही आणि वगैरे वगैरे सगळं. काय होतं आहे की पोलिसांनी हे जे काही केलं हा जरा गमतीशीरच हे आहे. अर्थात पोलिसांनासुद्धा माणुसकी होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर कोणताही गुन्हा वगैरे काही दाखल केला नाही. त्यांना समजावलं आणि त्यांचे कपडे त्यांना परत दिले आणि मग तो विषय तिथे संपला. पण ह्या अनुषंगाने काय होतं की शाळेमध्ये असताना शिक्षकांचंसुद्धा मुलं ऐकत नाहीत. साधारणतः ज्यांचं ग्रामीण भागामध्ये बालपण गेलेलं आहे यांना बऱ्याचदा असा अनुभव असेल की शिक्षकांनी कपडे जे एखादा नाला असतो तिथे जाऊ नका म्हणून सांगतात, पण मुलं जातात कारण एक ॲडव्हेंचर म्हणून सुद्धा त्यांना ते जावं वाटतं. त्यामुळे ते तिथं गेल्यानंतर शिक्षकांनी कपडे घेऊन आल्याचा प्रसंग काही लोकांना आठवत असेल किंवा साधारणपणे विहिरीमध्ये जेव्हा जातात तेव्हा विहीर एखाद्याच्या मालकीची असते आणि त्या मालकाला ते आवडत नसतं त्या विहिरीमध्ये मुलांनी येऊन धुडगूस घातलेला. त्यामुळं सुद्धा तो विहिरीचा मालकसुद्धा मुलांचे कपडे घेऊन गेल्याच्या घटनासुद्धा बऱ्याच जागी घडतात. तर ह्यात थोडी गंमत जरी असली तरी पोलिसांनी हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळलं ते खरोखरच चांगलं आहे असं वाटतं. कारण सध्या ऐकत नाही आहेत. आपण सर्वत्र बघतो, सर्वत्र धबधब्यावर प्रचंड गर्दी नागरिक करतायत, आपल्या समोर लोक वाहून जातात. हे पाहूनसुद्धा अनेक व्हिडिओ क्लिप्स आपल्याकडे येतात, त्यामध्ये सुद्धा त्याची भयानकता स्पष्टपणे दिसते आहे. पण हे सगळं होत असतानासुद्धा ते धबधब्यावर जातातच. बरं, नुसते जात नाहीत, त्या ठिकाणी मारामाऱ्या करतात. काही मुलं तर म्हणजे तरुण मुलं दारू वगैरे पिऊन त्या ठिकाणी जातात, त्यामुळं त्यांना शुद्धही नसते आणि अशा ह्याच्यात दुर्घटना घडण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यात येणारं पाणी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी पोलीस किंवा प्रशासन हे काळजी घेतच असतं. पण लोकच ऐकायला जेव्हा तयार नसतात. मुशी डॅमवर आपण जर बघितलं तर एकाच कुटुंबातील 5 लोक त्या ठिकाणी वाहून गेले, पण पुढच्या आठवड्यात बघितलं तर मुशी डॅमला तेवढीच गर्दी आहे. तर लोकांनी ऐकायचंच नाही असं ठरवलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हे कर्नाटकमध्ये चिकमंगळूर या ठिकाणी जे काही प्रकार पोलिसांनी घडवला, म्हणजे साधारणतः वस्त्रहरण त्या सगळ्यांचं झालेलंच होतं, पण पोलिसांच्या कृपेने त्यांना त्यांची वस्त्र परत मिळाली आणि त्यामुळे त्यांचं लज्जारक्षण झालं. नाही तर लाच गेल्यातच जमा होती आणि त्यामुळे त्या सगळ्या मुलांनी शेवटी पोलिसांना पुन्हा इकडे येणार नाही वगैरे असं सांगितलं आहे. पाहू किती दिवस ते हे करतात. पण यामधला पोलिसांचा सुद्धा एक जो काही मुलांना धडा शिकवण्याचा जो काही त्यांनी एक प्रयत्न केला तो निश्चितच चांगला आहे, गंमत आहे, पण धडासुद्धा शिकवलेला आहे. तेव्हा मला तो आपला सर्वांशी शेअर करावा वाटला. आज इथेच थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच नवीन विषयासहित. धन्यवाद मंडळी.